हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। शासकीय यंत्रणा हायजॅक करून जैन बोर्डिंगची जागा लाटण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा पुन्हा आरोप, तर पुराव्याविना राजकीय नैराश्यातून टीका, मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार। धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे। पण नवी मुंबईचं काय? धंगेकरांच्या मुद्द्यावरून उदय सामंतांचा नाव न घेता गणेश नाईक यांच्यावर निशाणा। आजपासून कांदा लिलाव पुन्हा नियमित सुरू होणार। दिवाळीमुळे व्यापाऱ्यांनी बंद ठेवले होते लिलाव। कांद्याची आवक वाढण्याची शक्यता, दर किती मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जरांगे पाटील मैदानात, शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांची बोलावणार बैठक। सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जरांगे काय बोलणार याकडे लक्ष। राज्यातील एका ठेकेदारानं 21 आमदारांना डिफेंडर वाटल्या। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा, लवकरच नावं उघड करण्याचा दिला इशारा। पुण्यातल्या पीएमपीएमएल बस चालकाचा राडा, किरकोळ वादातून भर रस्त्यात कार चालकासोबत फ्री स्टाईल हाणामारी। कर्जत खोपोली रेल्वे मार्गावर कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी ब्लॉक। आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत दिवसा ठराविक वेळेत रेल्वे सेवा राहणार बंद, प्रवाशांचे होणार हाल। संपूर्ण देशभरात SIR लागू करण्याचा ऑक्टोबरच्या शेवटी होऊ शकतो निर्णय। बिहार मॉडेलप्रमाणे 3 महिन्यांमध्ये संपूर्ण प्रक्रिया होणार पूर्ण। दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, त्रालमध्ये दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानाचा केला भांडाफोड, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त। आणि न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश। स्मृती मंधाना आणि प्रतिका रावलची शानदार शतकी खेळी। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र भाऊबीज साजरी केली आहे। गेल्या 4 महिन्यातली ठाकरे बंधूंची ही 9वी भेट आणि या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या, त्या म्हणजे युतीची घोषणा कधी होणार। भाऊबीजेच्या सणानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र आलं। राज ठाकरेंची सख्खी बहीण जयवंती यांच्या दादर इथल्या घरी ठाकरे कुटुंबाची भाऊबीज साजरी झाली। विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या कन्या उर्वशी यांनी गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच अमितसह आदित्य आणि तेजस ठाकरे या तिन्ही भावांसोबत एकत्र भाऊबीज साजरी केली। या भेटी कौटुंबिक स्नेहबंधांमुळे होत असल्या तरी प्रत्येक भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगते। दोन्ही ठाकरे बंधूंनी अद्याप राजकीय युतीची कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नसली तरी त्यांच्या सलग भेटींमुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये ठाकरे पुन्हा एकत्र येणार का या चर्चेनं जोर धरलाय। भाऊबीजेनिमित्त झालेल्या या भेटीतून काही नवे राजकीय संकेत मिळत आहेत। दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी कधी कधी झालेल्या आहेत, आता ते देखील पाहूयात। 5 जुलै 2025 ला विजयी मेळाव्यामध्ये 2 दशकानंतर ठाकरे बंधू हे एकत्र आले। त्यानंतर 27 जुलै 2025 ला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते। 27 ऑगस्ट 2025 ला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर दाखल झाले। त्यानंतर 10 सप्टेंबर 2025 ला उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर पोहोचले।
आणि उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये त्यावेळी तब्बल 2.5 तास चर्चा झाली होती. त्यानंतर 5 ऑक्टोबर 2025ला राज ठाकरे हे मातोश्रीवर भेटीसाठी पोहोचले आणि ठाकरे बंधूंमध्ये त्यावेळी 40 मिनिटं चर्चा झाली होती. तर 12 ऑक्टोबर 2025ला राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले. मातोश्री निवासस्थानी ठाकरे कुटुंबाचं स्नेहभोजन पार पडलं. 18 ऑक्टोबर 2025ला उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर पोहोचले. दीपोत्सवात ठाकरे कुटुंब एकत्र आले. त्यानंतर 22 ऑक्टोबर 2025 उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचले. राज ठाकरे यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांची ही भेट झाली. आणि त्यानंतर 23 ऑक्टोबर 2025ला बहीण जयजयवंती यांच्या घरी भाऊबीज त्यांनी एकत्रितरित्या साजरी केलेली आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नसल्याचं दरेकर यांनी म्हटलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे हा महाराष्ट्रासमोरचा प्रश्न नाही. राजकारणामध्ये मी अनेकदा सांगितलं, अनेक नेते एकत्र येतात, त्याप्रमाणे ते आलेत. अनेक पक्ष एकत्र येतात. आता महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रात काहीतरी वेगळं घडलंय असं तुम्ही का म्हणता, हा मला खरा प्रश्न आहे. आणि कुठल्याही प्रकारचा परिणाम भाजपवर किंवा महायुतीवर होणार नाही. मुंबईसह महाराष्ट्रातील जनतेनं आमच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंय. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. शक्तीपीठच्या मार्गात काही ठिकाणी बदल होऊ शकतो असे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. अनौपचारिक गप्पांवेळी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात संकेत दिले. 3.5 शक्तीपीठं आणि तीर्थस्थळांना जोडणाऱ्या महामार्गाला काही जिल्ह्यांमध्ये विरोध होतोय. यासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी सूचक माहिती दिली आहे. यानुसार सोलापूर, सांगली आणि कोल्हापुरातून जाणाऱ्या मार्गात बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. की हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे. त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आहे. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे. त्याची काही गरज नाही आहे. त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतो आहे. त्यामुळं एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. मुंबई महापालिका जिंकण्याचा ठाकरेंनी निर्धार केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा 27 ऑक्टोबरला निर्धार मेळावा होणार आहे. वरळी NSCI डोम इथे संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तर संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा उल्लेख मेळाव्याच्या बॅनरवर करण्यात आलाय. रवींद्र धंगेकर यांच्यासोबत मी स्वतः बोलणार आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. फक्त धंगेकरच नाही तर महायुतीतील इतर पक्षांनाही तोच क्रायटेरिया लागू असला पाहिजे असंही सामंत म्हटले. अलाइनमेंट बदल नको तर पूर्ण शक्तीपीठ महामार्गच रद्द करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी महत्वाकांक्षी प्रकल्प बाजूला ठेवावा आणि कोल्हापूर, सांगली, सोलापूरमधून हा प्रकल्प आम्ही जाऊ देणार नाही असा इशारा दिलाय. राज्यात 21 आमदारांना डिफेंडर कार वाटल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. एका ठेकेदारानं सत्तेत असलेल्या आमदारांना कोट्यवधींच्या डिफेंडर कार गिफ्ट केल्या असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. सोलापूर शहरात जिल्हा वंचित आघाडीकडून सुजाता आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. वंचित शहर कमिटीकडून स्वाभिमानी एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलंय. लोणावळ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. तर चिक्की नगरीत भाऊबीज निमित्तानं मोठी गर्दी झाली होती. पावसाच्या सरी कोसळताच पर्यटक आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आणि या भागात या पावसाचा भात पिकावर परिणाम झाला असून कापणीला आलेलं भात पीक पाण्यात बुडून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. तर तिलारी आणि आंबोली भागात देखील परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. साताऱ्यातील कराड शहरासह तालुक्याला जोरदार पावसानं झोडपून काढलं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर हवामान खात्यानं साताऱ्याला येलो अलर्ट दिलाय. कर्जत आणि खोपोलीमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पाऊस आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला. मात्र भात पिकाच्या नुकसानीनं शेतकरी चिंतातूर झाले.
ऐन दिवाळीत सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. शहराच्या विविध भागात तासभर मुसळधार पाऊस कोसळला. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आणि त्यामुळे असह्य उकाडा आणि बरोबरीनं उन्हाचा चटका सहन करावा लागतोय. आता मुंबईसह ठाणे, पालघर तसंच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. ऋतुबदलादरम्यान हवामानात अनेक स्थित्यंतरं होत आहेत. वाऱ्याची बदलती दिशा, वाऱ्याचा संथपणा आणि फटाक्यांची आतिषबाजी या कारणांमुळे मुंबईच्या आकाशात धुलीकणांचं प्रमाण वाढलंय. परिणामी गेल्या वर्षभरात सर्वाधिक हवा प्रदूषणाची नोंद ऑक्टोबरमध्ये झाली आहे. तुळजापूरच्या खडकी गावातील शेतकऱ्यांना मन्ना म्हात्रेंनी 6 लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटले. जवळपास 350 कुटुंबांना या किटचं वाटप करण्यात आलं. आता एक मोठी बातमी. आंध्र प्रदेशातील कुर्नूल इथे आज पहाटे भीषण अपघात झालेला आहे. हैदराबादहून बंगळुरूकडे जाणाऱ्या कावेरी ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसला चिन्नात्तेकूर परिसरात अचानक आग लागली. या दुर्घटनेत 20हून अधिक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 12 जण जखमी झालेले आहेत. बस